चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात येणाऱ्या सनफ्लॅग कोळसा खाणी विरोधात एकवटले ग्रामस्थ पूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात प्रस्तावित सनफ्लॅग कोळसा खाण व्यवस्थापनाने थातूर मातूर 25 एकर जमीन विकत घेणे, जमिनीला संरक्षक भिंत बांधून खाण प्रक्रिया सुरू करण्याची तयारी चालविली आहे। सनफ्लॅग कंपनी विरोधात ग्रामस्थ एकवटले आहेत। आज विसापूर गावातून मोठ्या संख्येत शेतकरी आंदोलकांनी निषेध मोर्चा काढून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। ही कोळसा खाण सुरू करण्यासाठी जाहीर सन सुनावणी कंपनीच्या विरोधात होती। याशिवाय ग्रामसभेनेही नकारात्मक अभिप्राय दिला आहे। अशा परिस्थितीत कंपनीने मात्र शेतकऱ्यांना डावलणे सुरूच ठेवले आहे। संपूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। अन्यथा कोळसा खाण होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आज इथे कलेक्टर ऑफिस समोर आपण विसापूर आणि नांदगाव मधील संपूर्ण शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन ठरवले आहे। कारण की जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेड कंपनी आहे तिला केंद्र सरकारने 802 हेक्टरचा आवंटन खजानाकरिता कोळसा खाणकरिता दिले आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आमच्या विसापूर गावला जनसुनावणी झाल्या, ते पण त्या कंपनीच्या विरोधात होत्या। त्यानंतर मासिक मीटिंग झाल्या ग्रामपंचायत, ते पण त्यांच्या विरोधात होता। एवढं सगळं डॉक्युमेंटली आमच्या कंपनीच्या विरुद्ध असताना सुद्धा हे सनफ्लॅग कंपनी आपल्या मुजराईनं तिथे वॉल कंपाऊंडचं काम सुरू करत आहे। तसेच तिथे झालेला रजिस्टर आहे बेकायदेशीरपणा झालेला रजिस्टर आहे आणि त्यातला जो व्यवहार झाला आहे तो पण बेकायदेशीर आहे। कलेक्टर साहेबांकडे आमच्या मीटिंगा वारंवार झाल्या सुद्धा, परंतु याच्यावर काही तोडगा निघाला नाही। म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करण्याची ते ठरवले व करत आहे। तरच आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी आम्ही उपोषणाचे विचार सुद्धा करेल। धन्यवाद। सन अँड फ्लॅग कंपनी ही जी केंद्र सरकारने 802 हेक्टर या कंपनीला जमीन निर्धारित केलेली आहे, परंतु या जमिनीने फक्त 25 एकर जमीन ही विकत घेतलेली आहे। बाकी उरलेली जमीन आहे जी आज सुपीक आहे ती काही वर्षांनंतर या कंपनीमुळे प्रदूषित होईल, नापिकी होईल, जमीन असून नसल्यासारखी होणार आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या मुखाजवळ आलेला घास हा हिरावून घेतल्यासारखा होईल। जमिनीचा पोत सुधारण्यापेक्षा हा निकामी होणार। त्यामुळे समोर शेतकरी हा उपाशी राहणार आमच्या गावचा। त्यासाठी जर घ्यायची असेल तर या कंपनीने 802 हेक्टर जमीन ही पूर्ण निर्धारित करावी किंवा ही कंपनी आम्ही होऊ देणार नाही। या कंपनीला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। हा सर्व आमच्या गाव लोकांचा निर्धार आहे। मी नरेंद्र आमने, युवा शेतकरी, नांदगाव पुणे। जे सनफ्लॅग कंपनी 802 हेक्टर जमीन जे घेतली आहे म्हणजे आवंटित केली आहे, त्यापैकी जवळपास 30-35 एकर जमीन सनफ्लॅग कंपनीने घेतली आणि 35 एकर जमीन घेऊन त्या जमिनीला वाल कंपाऊंड करत आहे। आणि वाल कंपाऊंड केल्यामुळे अंडरग्राऊंड जे करणार आहे, आम्हाला त्या अंडरग्राऊंडला पूर्ण विरोध आहे। आणि पूर्ण विरोध असताना जेव्हा आम्ही हे वाल कंपाऊंड होऊ देणार नाही आणि जर सनफ्लॅग कंपनीला जमीन लागत असेल तर पूर्ण जमीन घ्यावी, अन्यथा आम्ही ते वाल कंपाऊंड होऊन देणार नाही। आणि वाल कंपाऊंड जर ते करत असेल आम्ही पूर्ण संघर्ष करू। आम्ही आज युवा शेतकरी असून आम्ही नवनवीन पीक आणत आहोत आणि जेव्हा ह्या जळगाव सारखे जे केळीचं पीक आहे ते आम्ही आमच्या गावात लावतो। जे अलिप्त झालेलं पीक आहे मक्यासारखं, ज्वारीसारखं, ते पीक आम्ही आमच्या नांदगाव मध्ये लावतो। आणि जेव्हा आमच्या अशा सनफ्लॅग सारख्या कंपन्या येतात आणि जे पाणी आमचं नष्ट करतात किंवा जे प्रदूषित करतात, यामुळे आम्ही जर शेती करू शकत नाही, तेव्हा या सनफ्लॅग कंपनीला आम्ही पूर्णपणे विरोध करतो। आणि या सनफ्लॅग कंपनीला जर घ्यायची असेल तर पूर्ण जमीन घ्यावी, अन्यथा आम्ही तुमची प्रकल्प बिलकुल होऊ देणार नाही, हे आमचं ठाम मत आहे।